ऋषी, ऋषी काय झालंय? ऋषी अरे मी तुझ्याशी बोलते. घड्याळाकडे लक्ष आहे का तुझं? कॉलेजला नाही जायचं तुला आज? ऋषी एवढं रागात का आहेस तू? जरा जरा थांब ना, बोलशील का माझ्याशी? बघ, मला न विचारता या मुलीशी लग्न लावून मोकळी झाली आई. काय? ऋषी हे बघ, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का? बोल. आई आता तुला लग्नासाठी फोर्स करतातच आहेत, मग तू कमळीशी का नाही लग्न? वहिनी बस, मी सांगितलंय ना तुला, कमळी फक्त माझी स्टुडंट आहे. आम्ही मित्र आहोत, दॅट्स इट. ऋषी मला माहिती आहे सगळं. मागे पण आपलं ह्या विषयावर बोलणं झालं होतं, पण मी तुला परत एकदा सांगेन, लग्नात मैत्रीच महत्वाची असते ऋषी. नवरा बायकोचं नातं हळूहळू बदलत जातं अरे, आणि मुलं झाल्यावर तर एवढे चढ उतार येतात ना. पण अशा वेळेला दोघांमध्ये जर मैत्री घट्ट असेल ना, समजूतदारपणा असेल, तर गोष्टी सोप्या होतात ऋषी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कमळीसारखी मुलगी मिळणं नशिबात असावं लागतं ऋषी. एकदा विचार तर करून बघ, काय हरकत आहे? हे बघ मी सांगते, तुम्हा दोघांचं लग्न झालं ना, तुम्ही इतकी सुखी राहाल ना, मला खात्री आहे. विचार करायला काय हरकत आहे? एकदा कपकत वहिनी, काहीतरी आपलं तुझं सुरू असतं. पकड, कॉलेजला जायचंय, उशीर होतोय मला. त्या आईचा रिधिमा रिधिमा चाललंय तुझं कमळी कमळीचं. ऋषी पण परमेश्वरा, काही करून ऋषीचं कमळीशी लग्न व्हायला हवं. मला खात्री आहे ते दोघं नक्की सुखी राहतील आणि तिच्या पावलानं या घरात सुद्धा एक चांगला बदल घडून येईल. जे मला कधी जमलं नाही ते करून दाखवण्याची धमक कमळीत नक्की आहे. कमळे, अगं आता बास की, आता पराचा कवळ तू करायला लागलीस. वय झाली असेल की चूक त्यांच्या हात. अगं म्हणून काय त्यांनी आपल्यासाठी आजवर जे काय काय केलं ते समजा विसरून जायचं. वय आता उगाच लई नाटकं करू नकोस. आणि मला माहित आहे तू हे समजा मुद्दाम करायला लागलीस. कमळी, निंगी, हे बघा, मला माहित नाही तुम्ही मला माफ कराल की नाही, पण मी इथे फक्त तुमची माफी मागायला चालू आहे. कमळी, एक मिनिट. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मी एक्सप्लेनेशन नाही देते, मनापासून तुमची माफी मागतोय बस. सराव काय करायला? मी केलं माफ. थँक्यू. ऋषी सर, तुम्हाला माहित आहे काय, मी कॉलेजच्या निवडणुकीला उभं राहिलोय. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. फक्त या सगळ्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणजे मिळवलं. वय वय, सगळं सांभाळूनच मी हे करायलोय. काही झालं तरी त्या माकडी ननकीला मला हरवायचंच आहे. ए खुळे आहेस का ग तू? तुला किती वेळा सांगितलंय, अनिकाला हरवण्यासाठी तुला उभं राहायचं नाही, विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी तुला उभं राहायचंय. हे बरोबर बोललीस. तुला करेक्ट कळलं मला काय म्हणायचंय ते. वय वय, काम बी करूया आणि अभ्यास बी करूया. चल जाऊया. चल चल. ऋषी सर, झालं की नाही सगळं मनासारखं? हा हो. बाय बाय. Whom will you vote? Anita. Sure, go. गिफ्ट घेऊन कल्टी मारू नका. या. कमळे, अगं ही तर लय काय काय वाटायला लागली. म्हणजे सगळीच्या मागणच जाणार. कमळे, मी कसं टिकायचो गाईच्या पुढं? जीएस कोण झाली पाहिजे? अनिका. सत्याच्या मार्गाने. म्हणजे ती जर तिचा इमान विकत घेत असेल तर तू तुझी इमानदारी दाखव.
तू सगळ्या पोरासनी दाखवून दे की तू किती काय काय ना चांगलं काम करू शकते. तू त्यांच्या हक्कासाठी लढू शकते. तू त्यासनी माहिती दे त्यांचे नक्की हक्क काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत हे सगळं सांग आणि त्यासनी तुझ्यावर विश्वास ठेवायला भाग पाड. अगं वय की वय, खरं कमळे हे सगळं करू कसं ग? आपण की नाही प्राजूच्या फोन मधनं एक व्हिडिओ बनवूया आणि सगळ्या पोरासनी हॉलमध्ये बोलून घेऊ. हा, आणि तिथेच तू तुझा प्रचार कर आणि भाषण बी कर. चालतंय की कमळे, व्हिडिओ तू काढ. बर चालतंय, चला चल चल चला. हे बघ, असं बोलत होती आय तो आन्सर्डर माझ्या समोर असं. आणि का ती निंगी टिंगी व्हिडिओ बनवून तिचं कॅम्पेन करते, म्हणजे व्हिडिओ पटकन पसरेल आणि सगळ्यांपर्यंत पटकन व्हायरल होईल. हे त्या कमळीचं डोकं असणार. तिचंच आहे यार. बट अनिका, वी हॅव टू डू समथिंग. ती कमळी टमळी त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबूला वोट मिळायला हा व्हिडिओ बनवते ना, ताकी सगळ्यांना कॉलेजमध्ये कळेल की तिला वोट दिलं तर काय काय मिळेल. ठीक आहे, यू नो वॉट, तिला बनवू दे व्हिडिओ. त्याच्या आधी मी पण एक व्हिडिओ बनवते. चरण, तुझ्या त्या AI वाल्या फ्रेंडचं नाव काय? विकी समथिंग, राईट? हा, त्याचं काय? बोलावून घे त्याला. अरे तुझ्यासाठी व्हिडिओ बनवायचा ना, मग मी बनवतो ना, तर विकी कशाला हवाय? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. मला माझ्यासाठी व्हिडिओ नाही बनवायचा आहे, त्या गावछापसाठी. कमळीसाठी? तिला फार हाऊस आहे ना लोकांना दाखवायची की निंगू पिंगू कच्च्या लिंबूला वोट दिलं तर काय काय ती करेल. मग ठीक आहे, मी दाखवते लोकांना की ती ऍक्च्युली काय काय करू शकते, ते पण अख्ख्या कॉलेजला. आई, तू ना भल्या भल्यानं नमतं केलंस, पण ही कमळी काही नमतं घ्यायला तयार नाहीये. तू ना काहीतरी एक शब्द वापरतेस. काय तो शब्द? चिकट. ती कमळी चिकट आहे. बास झालं तुझं हे कमळी पुराण. खरं तर हे सगळं जे घडतंय ना, याला तू कारणीभूतस. त्या अनिकाचा कॉन्फिडन्स घालवण्याचं काम तू करतेस, कारण तूच हा विषय सारखा सारखा तिच्या पुढ्यात मांडतेस. याने काही तिचा कॉन्फिडन्स वाढणार आहे नाही ना? तुझ्यामुळे होतंय सगळं. माझ्यामुळे? हो हो, तूच. अरे कोणती भिक्कारडी कमळी. लोकांच्या जीवावर सगळं चाललेलं आहे तिचं. भीक मागून शिक्षण घेते, भीक मागून अन्न खाताय. तिचं काय एवढं घेऊन बसलेली आहे? घर तर मी पेटवून दिलेलंच आहे. अजून तिच्या आईचा पत्ता लागलेला नाहीये. आणि एकदा का तिच्या आईचा पत्ता लागला काही, कमळी संपली म्हणून समजा. तू आहे ना, तू अनिकाला तिच्या या GSचं जे काही इलेक्शन आहे ना, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला सांग, कळलं? त्या कमळीचं काय करायचं ना ते मी बघते. हो माते. आशीर्वाद आशीर्वाद. पेढा? अरे वा. काय कसला ग? कसला पेढा आहे? आज अन्नपूर्णा मॅडमनी देवळात पूजा केली होती ना, त्याचा हा प्रसाद आहे.